नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट बळवंतराव जाधव आहेत। ॲडव्होकेट जाधव हे लातूर येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राजकीय विश्लेषक आहेत। 26 मे हा लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासरावजी देशमुख यांचा पुण्यस्मरण दिन होय। याच पार्श्वभूमीवर विलासरावजी जे काही कडवे विरोधक आहेत त्यांच्या विलासरावजी यांच्या प्रति नेमक्या काय भावना आहेत हे आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। सर, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। सर, 1995ची जी काही लातूर विधानसभेची जी काही निवडणूक आहे ती अत्यंत गाजली आणि त्या निवडणुकीमध्ये विलासरावजी देशमुख यांचा धक्कादायक अशा प्रकारचा पराभव झाला होता आणि त्या पराभवामध्ये तुमची सर्वात मोठी भूमिका होती असं बोललं जातं। काय होतं नेमकं वस्तुस्थिती काय? तेव्हा मी जनता दलात होतो। हां, आदरणीय बापूसाहेब काळदाते यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्ही काम करत होतो। 1967 साली बापू काळदातेने हा मतदारसंघ जिंकला होता, तत्कालीन सहकार महर्षी केशवराव सोनवणे यांचा पराभव करून, आणि बापूंनी माझं नाव फायनल केलं होतं आणि तसं झालंही होतं। त्या काळी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष काकडे साहेब होते, संभाजीराव काकडे, आणि त्यांनी सांगितलं वकील साहेब तुम्हाला लढायचं आहे। परंतु मी सर्व परिस्थितीची पाहणी केली, जनतेचा कानोसा घेतला आणि विलासरावचा पराभव होणं निश्चित होतं, पण माझं आर्थिक बळ कमी होतं आणि मला वाटलं की आपल्या या आर्थिक बळाचा फायदा घेऊन विलासराव विजयी होईल। त्यामुळं त्या काळात शिवाजी कवेकर टिळक भवन येथे काँग्रेसतर्फे रेणापूरची जागा मागण्याचा इंटरव्ह्यू देत होते। मी तिथे गेलो त्यांना माझी गाडी करून आणि त्यांना खाली बोलवलं। मी म्हटलं तुम्ही कशाला तिकडून लढताय, इकडून लढा, मी माझं तिकीट तुम्हाला देतो। ते म्हणले काय तुमच्याकडं कसं आहे काय नाही। मी म्हटलं बघा तुम्ही बापू काळदातेंना मी बोलतो, सगळ्यांना बोलतो, आणि त्यांना एक ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते आणि इमेज होती म्हणून मी त्यांना विनंती केली, त्यांनीही मान्यता दिली, बापूशी बोलले, सगळ्याशी बोलले आणि ते आमच्याकडनं उभा टाकले। पराभवाचं जे त्यांना इकडं घेऊन उभा करताना मग विलासरावने त्यांना तिकीट मिळू नये असेही प्रयत्न केले। वर आमच्या नेत्याला SR बोमई म्हणून आमचे त्याकडे अध्यक्ष होते, तेही सांगायला लागले की ओ जदो को देणे काय, शिवाजी कवेकर को नाही। आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी झाली, पण मी त्याला माझ्या नावानं AB फॉर्म आल्यावरही मी फॉर्म भरला नाही आणि कवेकरला आम्हाला सगळ्यांनी मिळून उभा केलं आणि तो विजय निगेटिव्ह वोटिंगवर, जी निगेटिव्ह वोटिंग तयार झाली होती त्याच्यावर तो विजय आम्हाला मिळाला। त्याचं कारण असं घडलं होतं की तुम्ही आत्ता म्हणाल्याप्रमाणे 90 ते 95 प्रदीप राठी 90ला पडले, बरोबर। प्रदीप राठी गोमाले झाले। तिथून तो हैदसदुल्ला सुरू झाला, धांगडधिंगाणा, की लातूरच्या संस्कृतीत कधी न बसणारी, लातूरमध्ये हातामध्ये बिअरच्या बाटल्या घेऊन प्रदीप राठी पडल्यावर एक टीम प्रदीप राठी, गांधी भाभी यांच्या नावानं शिव्या देत, बायकोच्या नावानं शिव्या देत फिरायला लागली आणि ही काही लातूरची संस्कृती नव्हती। त्याच्यानंतर मग अनेक कारणं घडत गेली। काँग्रेसपेक्षा मी मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला। SR देशमुख नावाचे काँग्रेसच्या उमेदवाराला पाडून निवडून आलेले घड्याळ्याच्या चिन्हावर 8 ते 10 नगरसेवक आले, ते 5 वर्ष काँग्रेसला न देता ज्यांनी काँग्रेसचा पराभव केला आहे अशा माणसाला त्यांनी नगराध्यक्ष केलं। त्यांची काही टीम होती खाली, पंचायत समितीत असेल, बँकेत असेल, त्या लोकांचा जो ह्या ठिकाणी हैदसदुल्ला झाला। लोकशाहीपेक्षा आम्ही मोठे आहोत। केशवराव सोनवणे साहेबाचा ऊस विरोधात भाषण केलं म्हणून थांबवला। इवन माझासुद्धा, माझे वडील स्वातंत्र्य सैनिक, त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतानाही आमचा ऊस थांबवला, वडिलाला माफी मागा म्हणले। हे गोष्टीचं एक रिॲक्शन आली होती आणि त्या मला आमदार होण्यापेक्षा, मला ज्यावेळेस बापू काळदाते आणि संभाजी झालं, मला काच लढत नाही म्हणून मधु दंडोते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी मला मुलाखतीला बोलवलं आणि तिथं असं झालं की बापू काळदाते शरद पवारचा माणूस निवडून देते, ते SR बोमई आणि संभाजी म्हणायला लागले नाही बळवंतरावला, संभाजी काकडे म्हणायला बळवंतरावलाच उभा करायचं कवेकरने। मग त्यांनी मला बोलवलं, विचार काय रे भीतो का म्हणजे विलासराव? मी भीत नाही, मला विलासरावचा पराभव पाहिजे, मला आमदार होण्यापेक्षा पराभव करायचा, विलासरावचा पराभव महत्त्वाचा आहे। मला आमदार होण्यात इंटरेस्ट नाही, मला विलासरावचा पराभव करायचा आहे। काय म्हणतो विलास पडतो असं मधुदंड होते। मी म्हणलं द्या त्याला, ते ह्याला कवेकरला तिकीट द्या, त्याची ताकद आमची ताकद म्हणून तो पडेल, तो निगेटिव्ह वोटिंग कलेक्ट करण्यासाठी मला तो आवश्यक आहे आणि माझ्यासाठी द्या। आणि मग त्यांनी ते तिकीट दिलं आणि अशा प्रकारे विलासरावचा पराभव झाला। सर, जर समजा तुम्ही निवडणूक लढवली असती काय वाटतं तुम्हाला, काय झालं असतं?
कारण काय त्यांचा पराभव करण्यामध्ये तुमचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. आणि तुम्ही जर समजा उमेदवार असला असतात तर कदाचित 100% काय चित्र राहिलं असतं? त्यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन निवडून आलो असतो. हा, हा, म्हणजे आज मी राजकारणात ती गोष्ट सांगतो हा. की पद्मसिंह पाटील ज्यांनी आम्हाला मदत केली त्या काळामध्ये, हा. त्यांनी मला वेळे आहेत का वकील साहेब तुम्ही, आर्थिक अडचण नाही तर मला येऊन सांगायची ना, मी होतो नाही तर. बरोबर बरोबर. आणि पद्मश्रीनं तेव्हा पैसे पाठवले, हे जगजाहीर आहे, कवेकरला पाठवले, आम्ही ते खर्च केले. म्हणजे काय होतं, त्या मला संधीचा फायदा घेता आला नाही. मी म्हणलं ना मग म्हणाले, मला विलासरावचा पराभव एवढा डोक्यात बसला होता, मला जेवढा त्रास झाला होता, माझा ऊस वाळवला होता, मला अनेक ठिकाणी त्रास दिला होता, त्यांच्या वार्डामध्ये मला जाणीवपूर्वक भाजपचा माणूस आणला पण मला पाडण्याचा प्रयत्न केला, त्याचा सगळ्याचा परिपाक होता. म्हणजे तुम्हाला जर समजा तिकीट दिलं उमेदवारी मिळाली असतं असती तर विजय मी झाला असता. कवेकरपेक्षा 1000 मतं जास्त घेऊन निवडून आलो. आता वाटतं का सर मागे जीवनामध्ये मागे वळून बघितल्यानंतर की ती आपली फार मोठी राजकीय चूक होती? चूक होतीच ना, हे मान्यच करावं लागेल की कवेकरला मी तिकीट देणं ही माझी राजकीय अपरिपक्वता होती. बरोबर. मला त्या काळात वसंत काळे समजावून सांगितलं, बळवंत घडी गेली तर पिढी जाते. बरोबर. मला वसंत काळे समजावून तू घे तिकीट आणि काय होईल निकाल बघू. ऐकलं ना मी काही प्रत्येक जण तिकीट घ्यायसाठी प्रयत्न करतात आणि तुम्ही तिकीट मला दुसऱ्याला दिले दिलं. तिकीट, मी मला वसंत काळे तर म्हणले तू घे तिकीट. बरोबर. ते माझे राजकीय गुरु होते. बरोबर. ते म्हणले वळून तुला कळत नाही, घडी गेली तर पिढी जाते, हे फॅक्ट आहे की त्या काळात मी. पण आमदारकी हे माझ्या आयुष्याचं कधीच उद्देश नव्हतं. या लातूरमध्ये लोकशाही नांदावी, लोकशाही जी घटनेमध्ये दिली आहे त्याप्रमाणे लोकशाही व्हावी, घराणीशाही चालू नाही. जे अपेक्षित होतं घटनाकाराला त्या प्रकारची लोकशाही चालावी आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि त्याचा मला प्रत्यय काल लातूर ग्रामीणमध्ये आला. सर, लातूरच्या राजकीय पटलावरती ॲडव्होकेट बळवंतरावजी जाधव हे विलासरावांचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात. तर मला तुम्हाला हे विचारायचं की तुमच्या आणि विलासरावजी देशमुख यांचे व्यक्तिगत संबंध कसे होते? अत्यंत छान, कडवे विरोधक नाहीत. हां. तुम्हाला सांगतो, आमच्या लातूरचं म्हणजे एक संस्कृती आहे. केशवराव सोनवणे ॲडव्होकेट होते. बरोबर. हां. शिवराज पाटील ॲडव्होकेट होते. वसंतराव देशपांडे ॲडव्होकेट होते. आपले गोमारे साहेब ॲडव्होकेट होते. हे सगळे आम्ही वकील आहोत आणि आम्ही मुद्द्यासाठी बांधतो, वैयक्तिक नाही. व्यंकटराव बेदरे काँग्रेसचे अध्यक्ष होते, वकील आहेत. आम्ही काय करतो, जे इश्यू आहेत त्या इश्यूची लढाई आहे. लोकांना समोर टाकतो हे इश्यू आणि ह्या इश्यूवर आम्ही लढतो. लोकांनी ज्याला मत देतं त्यांच्या गळ्याला पडतो. मी मांजरा कारखान्याची निवडणूक ॲडव्होकेट BV काळे यांच्या विरोधात लढवली. ते सुद्धा वकीलच होते. बरोबर. आणि थांबलो मी ते इलेक्शन होईपर्यंत. माझा पराभव झाला. उठून पहिला गुच्छ मी त्यांना दिला आणि गळ्याला पडलो. आम्हाला लोकांनी दिलेला निर्णय मान्यच करावा लागतो. आणि मग मशीनवर नाव ठेव, ह्याच्यावर नाव ठेव, हे नाही करायचं. आणि मला एक सांगतो की विलासराव हे दिलदार होते, अत्यंत चांगले नेते होते. त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही. तुम्ही पाहता की एवढं पराभव केल्यानंतर तुम्हाला मी किस्सा सांगतो की 1995ला पराभव केल्यावर आम्हाला एक रुकरुक वाटली. वाटली त्याच दिवशी. कवेकरदा आम्हाला सोडून निघून गेले मुंबईला. मग आम्ही दुसरी गाडी करून मागं गेलो. मी, मोहन माने, अदनान खान साहेब, अशोक चिंचोले, बद्दर साहेब, असे 5-6 जण मिळून गेलो आणि म्हणलं चला विलासराव भेटू. लोक म्हणजे मारते तुला ते. दुसऱ्याच दिवशी व्हेरी नेक्स्ट डे निकाल आजाला, मध्ये एक जायला आम्हाला दिवस लागला आणि व्हेरी नेक्स्ट डे म्हणजे 1 डे. मग मी म्हणलो चला साहेबाला भेटून हार्ड लक म्हणू, हे म्हणू. तर ते म्हणजे तुला मारतेच बघ, म्हणजे मारू द्या, जाऊ आपण. मग आम्ही 5-6 जण गेलो आणि साहेबाला निरोप केला. साहेब आले, बघा म्हणले, घेऊ कॉफी, झालं का समाधान म्हणलं. साहेब हार्ड लक नाही, तुमची चूक नाही म्हणले, तुमचं कर्तव्य आहे, पण ही आमची माती आमची माणसं ना म्हणले. तुम्ही काँग्रेसचे लोकच घेऊन गेले, तुमचं काय मिळालं म्हणले. झालं गेलं. अर्धा तास गप्पा मारले, कॉफी पाजले आणि त्या माणसामध्ये आम्हाला कधी द्वेष दिसला नाही. जेव्हा आज आम्ही परळीचं, बीडचं, धाराशिवचं राजकारण पाहतो, सोलापूरचं राजकारण, विरोधकावर अटॅक करणे आणि काही करणे असे प्रकार इथं होत नाहीत. याला सर्व आमचे राजकीय नेते यांच्यामध्ये जो सुसंस्कृतपणा आहे, जो शिवराज पाटलांनी, केशवरावनी, विलासरावनी रुजवलेला आहे, त्याचं आम्ही पालन करतो. विलासरावजी यांच्या नेतृत्व गुणाबोध काय सांगाल तुम्ही आम्हाला? 100% या मराठवाड्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला एक विनोदी किस्सा सांगतो. विलासरावला पाडल्यानंतर सुट्ट्या लागल्याने आम्ही फिरायला गेलो. गोव्याहून येत होतो, कोल्हापूरला जेवायला बसलो हॉटेलला. आणि आम्ही लातूरकर आहेत म्हणतो, ते हॉटेलचा मालक आला आमच्याकडे. काय बी खूप आहे तो लोक तुम्ही विलासरावला कसं पाडलो हो म्हणले.
हां अहो एवढा चांगला माणूस तुम्ही पाडला तर काय अक्कल बिक्कल आहे का नाही लातूरच्या लोकांना? अरे बापरे. एवढं तो गरम झाला, काय झालं मला माहित नाही. आणि मग थोड्या वेळाने ते आमचे दोस्त बिलावून वांदे चालू होते. गुन्हा बिल दिले तर त्याला सांगतो म्हणजे हेनंच पाडलंय म्हणून. तो पैलवानी होता कोल्हापूरचा. मला वाटलं की त्यानं जर मी आहे त्यामध्ये म्हणेल तर करेल असा विनोदी केला, म्हणजे एवढं त्याचं नाव होतं. मी तुम्हाला सरळ सांगतो की विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन या तिघामुळं आमची हानी झाली. कोण कुण्या पक्षात आहे याला महत्व नाही. मराठवाड्याचा जो बॅकलॉग भरून निघणं, मराठवाड्याचा विकास होणं, आज प्रमोद महाजन असते तर भारताचे पंतप्रधान राहिले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने फार मोठी आणि मराठवाड्याची झालेली आहे. आणि त्यामुळे आमचा बॅकलॉग भरून, नाहीतर विलासरावच्या काळामध्ये सगळा बॅकलॉग. अहो आज मी तुम्हाला सांगतो की विलासरावच्या हाताकडे जे खातं होतं ते ऑफिस लातूरला आणलं. विलासराव म्हणायचे की महाराष्ट्राच्या विकासाच्या ताटातला पहिला घास मी लातूरला देतो. मी विलासरावच्या काही गोष्टीच कौतुक. ते म्हणायचे राजकारणात सहकार खातं त्यांनी पाळलं नाही. हे मंदिर आहे, राजकीय जोडे बाहेर ठेवून मध्ये जाऊ, त्यांनी पाळलं नाही. त्यांच्या फानवरनं नाहीच नाही. पण त्यांची काही वाक्य, बोलण्याची स्टाईल, रिझर्वेशनबद्दल त्यांचं मत, विरोधकाशी बोलायचं प्रसंग अत्यंत चांगले असायचे. त्यांनी आधी आमदार होते त्या आमचं सरकार होतं, मी रावते साहेबाकडनं आमच्या जिल्हा वकील मंडळासाठी 5 लाख रुपये आणले. पुन्हा ते मुख्यमंत्री झाले. मग बेदरे साहेबांनी सांगितले साहेब शिवसेनेने 5 दिलेत, आपल्याला जास्त द्यावे लागते. त्यांनी 20 लाख रुपये दिले आमच्या वकील मंडळाच्या लायब्ररीसाठी. मग उद्घाटनाला आले ते. मग हायकोर्ट जजही आले होते. मग इकडं हायकोर्ट जजची अशी लाईन, सगळी गर्दी. आम्ही 10-20 जणांना गर्दी होती. मग इकडं राजकीय लोक सगळे दाटीवाटीने उभा टाकले. बेदरे साहेब असतील, हे असतील, काँग्रेसचे त्या काळातले नेते असतील. मी आपलं कॅमेरेमॅनच्या पाठीमागं उभा टाकलो गर्दीत कुठं माझ्या स्वभावाप्रमाणे. असं स्नॅप घेता म्हणले थांबा थांबा. आणि म्हणजे काय बळवंतराव, बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला परवानगी दिली नाही का आमच्या बाजूला उभा टाकायचं? अहो त्या हायकोर्ट जजला सगळ्यालाच वाटायला नाही कोण आहे माणूस एवढं म्हणते. म्हणजे अशी विलासरावच्या गुणामध्ये होते. ते प्रत्येकाला मोठे पण द्यायचे ज्याचं, आणि ते मोठे पण देत होते. त्याचं मी आजही कौतुक करतो. तुम्ही म्हणल्याप्रमाणे विलासरावजी यांनी लातूरचा चेहरा मोहरा बदलला. विलासरावजी देशमुख यांच्यामुळे रेल्वे आली, काय सांगाल तुम्ही या बाबतीत? नक्कीच विलासराव नसते तर रेल्वे आलीच नसते. या ठिकाणी मला जाहीर सांगायला आवडेल की मी रेल्वे प्रश्न केंद्रीय असल्यामुळं आम्ही शिवराज पाटलांना अनेक वेळेस त्याच्याबद्दल टोकलं. एकदा विचारवंताची बैठक होती, मी आणि त्यांना प्रश्न विचारला, साहेब रेल्वे नाही म्हणून इथं उद्योग येत नाहीत, उद्योग नाहीत म्हणून आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत, आणि म्हणून रेल्वेबद्दल का? त्यांनी माझं उत्तर व्हेरी नाईस क्वेश्चन म्हणजे, रेल्वेने कुठं विकास होत असतो का? जग आता स्पेसमध्ये निघालेलं आहे. पुण्याचा टमाटा दुबईला चाललेला आहे. आणि तुम्ही पुण्या XYZ देशामध्ये रेलपटरी उखडून टाकलेली आहे. आणि रेल्वेनेच विकास व्हायचा असता तर चाकूरचा झाला असता, लातूर रोडचा झाला असता, असं त्यांनी आम्हाला सुनावलं. आम्ही गप्प बसलो, काँग्रेसवाले टाळ्या वाजवले. परंतु रेल्वे आणण्याचं श्रेय 100%. मला त्या काळामध्ये आम्ही विरोधी पक्षात होतो. मी सूर्यप्रकाश दूध, धापाजन, CK जाफर शरीफ, हां बरोबर, रेल्वे मंत्री होते. त्यांना जाऊन भेटलो ह्या रेल्वेबद्दल निवेदन दिलं. अरे भैया क्या तुम्हारे इसकी जरूरत है क्या? तुम्हारे शिवराज पाटील एक लफ्ज खुलते हैं तो रेल्वे हो जाती है. पण शिवराज पाटलांनी रेल्वेबद्दल कधीच आस्था दाखवली नाही. त्याचं कारण त्यांनाच माहिती. पण विलासरावनी तुम्हाला माहीत नाही, ही रेल्वे आली नसती. लालू प्रसाद यादव त्यावेळेस रेल्वे मंत्री होते. त्यांनी त्यांच्याशी पाठपुरावा करून, मग इथं फंड्स नव्हते, EGS खाली कामं केली आणि रेल्वे आणली. रेल्वेचं श्रेय 100% विलासरावले जातं, हे आम्हाला मान्यच करावं लागेल. सर, विलासरावजी देशमुख यांच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं की ते विरोधकांचे, आपले जे काही विरोधक आहेत त्यांचे कामं अगोदर करत होते, मग आपण तर त्यांचे कडवे विरोधक होता. मला असं विचारायचं आहे की एखादं काम घेऊन तुम्ही गेला होता का, तुमचा नेमका काय अनुभव होता? तो माझ्या स्वभावाचा दुर्गुण आहे की मी कामं, माझे वैयक्तिक कामं घेऊन कधी गेलो नाही. ते करत होते हे मान्य आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ह्या ठिकाणी गोलाईच्या पलीकडला भाग अतिक्रमण होतं, ते काढत होते, जुना लाकडी अड्डा वगैरे होता. आणि तिथे एक शनी मंदिर आहे आणि तेही काढायचा प्रयत्न करतो. मला लोकांनी बोलवलं तर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. प्रशासक म्हणले की आमच्याकडं ऑर्डर आहे, आम्ही काढणार. तिथून मी विलासरावला फोन लावला. डायरेक्ट CM होते का तेव्हा? CM होते साहेब. त्यांनी फोन उचलला आणि म्हणले बोला. मी म्हणलं साहेब काय लातूर पेटवायचं का तुम्हाला? शनी मंदिर आहे तुम्हाला आधीपासून माहीत आहे, आणि मग इथं जातीय दंगल होईल, मंदिर इतके दिवसाचं आहे, इजमेंट राईट आहे, थांबवा. कोण अधिकारी आहेत म्हणजे त्यांना फोन दिला त्याने, आणि 1 मिनिटामध्ये ते मंदिर वाचलं विलासराव. म्हणजे फोन उचलायचे, कामं करायचे.
कधी कधी मी बर्थडेला रात्री 12 वाजता त्यांना फोन केला. हां त्यांचा बर्थडे होता. हां आता त्यांच्या पीएने उचलला. त्यांनी सांगितलं बळवंत जाधव, द्या काय सेना नेते हां. आत्ता वेळ मिळाला. अरे वा. म्हटलं साहेब वाढदिवस तुमचा फोन आला आणि आमचा वाढदिवस साजरा झाला. अरे वा. असं बोलण्यामध्ये ते अत्यंत हुशार चाणक्य होते. हां. गुगल्या टाकण्यात चाणक्य होते आणि द्वेष करत नव्हते, हां हां हां. विरोध करत होते. मला त्यांनी सांगितलं होतं की बळवंतराव मांजरा कारखाना लढताना असं गप्पा मारले, 500 मतं आहेत म्हणजे, तुम्ही कशाला लढताय? मी म्हणलं बघू ना लोकशाहीमध्ये काय आहे ते. मला म्हणले 500 मतं मिळतील. अहो म्हणलं मांजरा कारखान्याच्या सभासदाच्या हातात कधीतरी मतदानाचा हक्क द्या. बरोबर. म्हणले मी त्याच्यासाठी लढतोय म्हणलं. त्यांनी झालं इलेक्शन, त्यांचं गणित होतं 500 आणि मी घेतले 1850 मतं. काही नका, गणित बिघडवलं मग त्यांचं गणित बिघडल्या बघितल्या. त्यांनी सगळ्या सांगितलं ते वकील आहे, ओरेटर आहे, मराठा आहे, त्याच्या वाट्याला जाऊ नका म्हणजे, तुम्ही वाट्याला गेलं तर ती मोठं होते म्हणजे, त्याला रस्ता द्या म्हणजे, कसं धडकायची ते धडकू द्या. अशा प्रकारे विलासरावचं वेगळंच होतं. 95 नंतर कवेकरनी आम्हाला ज्या पद्धतीने वागणूक दिली नंतर आम्ही बाजूला सरकलो त्यांच्यापासून. आणि मग आम्हाला त्या काळात विलासराव बरे वाटले म्हणून जरा आमची मैत्री झाली. पण आम्ही शिवसेनेत गेलो. शिवसेनेने जागा काँग्रेसमध्ये तुम्ही या अशी त्याने ऑफर कधी तुम्हाला देऊ केली नव्हती का विलासरावजी? एकदा केली होती. प्रतापराव भोसले प्रदेशाध्यक्ष असताना या बळवंतराव म्हणलं साहेब काँग्रेस कल्चरच नाही माझं आणि तुमच्याकडे जे काँग्रेसचं कल्चर आहे तुम्ही चांगले आहात. एकदा नारायण राणे म्हणले पक्षात आल्यावर, ते विलासरावचे विरोधक होते. बरोबर. म्हणले ये, ते मार्गारेट आल्वान कोणत्या तरी 2 महिला होत्या, ते काहीतरी चव्हाण काहीतरी होते महाराष्ट्राचे अध्यक्ष. दोन्ही विलासराव विरोधक होते, प्रभाराव आणि मार्गारेट आल्वान. आणि त्या राणीचं त्यांचं फार जमायचं. राणीने मला फोन केला, अरे तू ये म्हणले आणि सगळ्या लवाजमा घेऊन ये, मी तिथं प्रभारावला मार्गारेट आल्वाला आणतो, राणे साहेब आगे बढो म्हणून तुम्ही यायचं म्हणले 1500 घेऊन तुझं हे करतो. मी तुम्ही एक दिवस याचाल, माझा प्रवेश घ्यायचा, निघून जाचाल, पुन्हा हे देशमुखाच्या हातात सगळं आहे, काय फायदा आहे म्हणलं साहेब. तिथं आपल्याला तिथं रिस्पेक्ट मिळत नाही जो आपल्याला अपेक्षित आहे. तिथं काय अर्थ नाही. मी ते काही गेलो नाही. मला दिवाकर रावते सारखा खंबीर नेता शिवसेनेत भेटला. त्या माणसाने मला तिथं रिस्पेक्ट दिली. मी तिथं रुजलो दिवाकर रावतेमुळं. 99चं तिकीट मला मिळायला पाहिजे होतं, पण विलासरावने गोपीनाथरावला मॅनेज करून ती जागा काढून घेतली. विलासराव जागा मॅनेज करण्यात हुशार होते. विलासराव आणि गोपीनाथ मुंडेमुळं तिथं कधी काँग्रेस वाढली नाही आणि इथं कधी वाढत नाही. गोपीनाथ गारे इथं आले. विलासराव विरोधात त्यांनी मग कधी पप्पू कुलकर्णीला दिलं तिकीट, कधी गेल्या वेळेस ते काहीतरी देशमुखला, सचिन देशमुखला दिलं. असं तिकीट मॅनेज करूनच ते निवडून येत होते. सर, विलासरावजी देशमुख अनेक वर्ष CM होते आणि CM असताना त्याने त्याचा CMचा जो काही कोटा आहे त्या कोट्यातून अनेकांना फ्लॅट दिले. तुम्हाला पण अशी ऑफर देऊ केली होती असं म्हणतात, काय सत्यता काय नाही? माझे मित्र व्यंकटराव बेदरे आहेत, त्यांनी म्हणजे करतो का अर्ज साहेब देणार आहेत फ्लॅट. मला आज फ्लॅट देतात, उद्या भाषणात सांगतात. मला ते जे काही होतं आपला स्वभावच असा होता की नाही. कित्येक पत्रकारांनी घेतले, अनेक अनेकांनी घेतला फ्लॅट, अनेक राजकीय लोकांनी घेतले. मला वाटलं की आपण घ्यायचं, रात्री आपल्याला बोलायला जो इच्छा म्हणजे त्यांच्या विरोधात चूक आहे हे तुमचं चूक आहे. मी त्यांच्या चुकीला चूक म्हणलंय, जे बरोबर आहे त्याला चांगलंच म्हणलंय. तुम्ही आता रेल्वेचं घेतलं, बॅरेजेस बांधले त्यांनी मांजरा नदीवर, हजारो शेतकऱ्याचं बरं झालं. बरोबर, करेक्ट, हजारो. म्हणजे त्यांचं विहिरीच्या नदीच्या काठी पण कोरडे होते. जे त्यांनी चांगलं केलं चांगलं, जे चूक केलं त्याला चूक म्हणायची हिंमत ठेवावी. तर मग जर तुम्ही असे फ्लॅट घेतले तर तो तुमचा कॉन्शियस जो आहे, अंतरात्मा तुम्हाला साथ देत नाही. त्यांनी मांजरा चॅरिटेबल ट्रस्टमधून 1 रुपया कापायला सुरू केला होता, 2 रुपये टनाला. ती लढाई मी सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आणि जिंकलो सुप्रीम कोर्टापर्यंत. म्हणजे त्यांनी आमचे पैसे घ्यायचे ना, आम्हाला मताचा अधिकार नाही मांजरा चॅरिटेबल ट्रस्टला. ती लढाई मी जिंकली, हायकोर्टात जिंकली, सुप्रीम कोर्टात जिंकली. जे चूक त्यांनी केली त्याला चुकीला चूक म्हणायची हिंमत ठेवली, एवढंच बळवंत जाधवचं मोठेपण आहे, बाकी नाही. बाकी त्यांनी माझे मित्रच आहेत. मी सांगितलं लातूरचे आहेत. मी देशमुख फॅमिलीचं यासाठी कौतुक करेन, त्यांच्याकडे जो सुसंस्कृतपणा आहे. आता मी एवढं काल ग्रामीणमध्ये बोललो, भाषणं केली, बरोबर. हे जर परळीत मी बोललो असतो तर माझे 24 तुकडे झाले असते. नाही, बरोबर, अगदी बरोबर. पराभव झाला धीरज देशमुखचा. मी आमचे रमेश अप्पा आले. कधी धीरज देशमुख त्यांची जी काही शीट आहे जिल्ह्यामध्ये शुअर शीट वाटत होती आणि हा त्यांचा जो काही पराभव, त्याचं काय नेमकं कारण ते पण सांगा जरा. ते गणित माझ्याकडे आहे.
आणि मी ते ओपन करणार नाही. तरी जरा म्हणजे कारण काय, ह्यांना जिल्ह्यामध्ये सर्वात शुअर शीट होती, काय होतं माहिती आहे का, आणि ती शीट गेली कशामुळं, राजकीय विश्लेषकांना देखील राजकीय विश्लेषकाला भोया उंचावल्या त्यांच्या नेमक्या. स्पष्ट सांगतो, तर काय? तुम्ही जातीचे गणित लावता सगळं, हा की 1.25 लाख मराठा आहे, वंजारा किती आहे, 5-6 हजार आहे, कसं येणार, मला पत्रकार भांडणं करायचे, शर्यती लावायची, त्याला नाही आणतो. मी काय केलं, आता ते तुमच्यासमोर सिक्रेट सांगतो. सांगा सिक्रेट. या लोकांनी, देशमुखांनी मराठीशाहीची कशा लोक, केशवराव सोनवणेंचा ऊस ठेवणार मराठा कसे, गौराव काळेंना जे शेवटी त्रास झाला ते कसे, मला झाला, मोरे मामा असतील, म्हणजे मराठीची एक टीम ह्यांनी बरबाद केली. कमरेच्यावर मराठा मोठा हुस द्यायचा नाही, ही जी स्टाईल होती. आणि जो मी म्हणलं ना, मी 40-42 वर्ष वकिली करतो. बरोबर. हां, माझा एक चाहता वर्ग आहे. मी गोमारे साहेब असतील, प्रदीप राठी असेल, शिवाजीराव नाडे असतील पहिले 81चे, तेव्हापासून मी काम करतो. पद्मसिंह पाटील असेल, प्रदीप राठीचं केलं, कवेकरचं केलं, गोजो मुंडेचं केलं. ह्या सगळ्यामध्ये एक कार्यकर्ता माझ्याजवळ आहे. मी प्रचार प्रमुख म्हणून सगळ्याचं काम केलं. तो कार्यकर्ता वर्ग इतके दिवस मला नव्हता. मी या इलेक्शनमध्ये त्यांनी मी अंग झाडून 95 नंतर काम केलंच नव्हतं, तुमच्या माहितीसाठी. जाऊ द्या, चालतंय, सगळे सारखे आहेत, वरी सगळे एकच आहेत, आपल्या काय. 1919 का 20 मध्ये एक मांजराची निवडणूक झाली, तिथं मी फॉर्म भरला. ह्या आधीची इलेक्शन फॉर्म भरला मी. फॉर्म भरल्यानंतर मी एकट्यानेच भरला. आणि त्यावेळेस अमित भैया उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळात होते. भैयाचा फोन आला मला, वकील साहेब कशाला फॉर्म भरला आहे. म्हटलं राहू द्या, माझा एकट्याचा काय फरक पडतोय, बघू म्हणलं आपण, मी तिथं राहिले. तर मला म्हणले ते कसं शक्य आहे. मी म्हणलं तुम्ही उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळात राहताय ते शक्य आहे, मग मला काय अडचण आहे म्हणलो. काय एकूण खातं आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर ठेवलंय, तिथं ललित भाईला विचारा म्हणलं, चांगल्या गोष्टीला आम्ही चांगलंच म्हणू. नाही म्हणले काका मान्य करणार नाही. म्हणलं काढणार नाही तर मी लढतो. फॉर्म ठेवला, त्यांनी माझा फॉर्म चुकीच्या पद्धतीनं रिजेक्ट केला. तुमच्या ज्येष्ठ विधीज्ञ तुमचा फॉर्म चुकीच्या पद्धतीने रिजेक्ट केला. ऐका तरी सर्वसामान्यांचं काय मग ते तर सगळ्याचेच करतात काही कारण. तुम्ही ऊस घातल्याचं सर्टिफिकेट दिलं नाही, असं काही बॉयलाजमध्ये ह्यांनी वेगळं करून असं काही नव्हतं काय. माझ्याकडे ऊस घातलेल्या पावत्या होत्या, त्यांच्या बँकेने दिलेल्या, त्याने ऊस मला बिल दिलेल्या पावत्या होत्या, पासबुक होतं, तरी माझा रिजेक्ट केला त्या अधिकाऱ्याला दाब देऊन. सत्ता होती ना तेव्हा. मग मी त्याचं कमिशनरकडे अपील केलं शुगरच्या. ते अपील केल्यावर त्या अधिकाऱ्याला एवढे फोन गेले, प्रेशर. त्या काळात गुंजकर नावाचे अधिकारी होते, नाही त्या अधिकाऱ्याच्या त्यांच्या खात्याच्या लोकांकडनं फोन केले. मग त्या अधिकाऱ्याचा मला फोन आला आणि ते म्हणले की वकील साहेब तुमची केस चांगली आहे, पण माझ्यावर फार प्रेशर आहे, माझी सहानुभूती, तुम्ही हायकोर्टात जा ना. म्हणजे हायकोर्टात जा, मी निकाल देतो आणि ह्याच्या खाली तुम्ही जा, तुमचा निकाल तुमच्यासारखा. आम्ही हायकोर्टात गेलो आणि एक वकील लावला, त्यांनी ते वकीलच फोडला. मग त्या विकृतीला माझं म्हणणं काय, ही विकृती आहे तुमची. माझा अर्ज गैरमार्गानं रिजेक्ट करणं ही विकृती आहे, त्याला उत्तर म्हणून मी काल मग अंग झाडून लातूर ग्रामीणमध्ये उतरलो आणि मी काय करू शकतो हे दाखवलं आणि ते मी करून दाखवलं. त्याच अनुषंगाने मला असं विचारायचं आहे, ग्रामीणची जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये धीरज देशमुख यांचा स्वभाव नडला का, किंवा त्यांची काम करण्याची पद्धत, यामध्ये काय असतं, हुडकून काढायचं असतं. त्यांनी एकाच गोष्टीवर जिंकत होते, रमेश अप्पाच्या विरोधात. रमेश अप्पा लीडवर राहायचे, काम करायचे, वर्षभर फिरायचे आणि शेवटी 2 दिवसामध्ये मराठा टीम फिरायची. कसं करायना आपल्याला द्यावं, जातीसाठी माती खावं, ते वंजाऱ्याच्या दरवाज्यात जाऊन बसायचं का. मी अत्यंत प्रकर्षाने समाजावर दाखवलं की रमेश अप्पा कराड हे कुण्या जातीचे आहेत, तर माझ्या जातीचे आहेत, कारण मी शेतकरी आणि ती शेतकरी, आपली जात शेतकऱ्याची आहे. आणि लोकांवर बिंबवलं, लोकांना समजून सांगावं लागतं. आणि ही सूत्र मला कामाला आलं. आणि धीरज देशमुखचं हे खरंच म्हणतात तुम्ही मला इनॅक्टिव्ह होते. आपण निवडून येतो, वर सीट मॅनेज करतो, वरले नेते उद्धव ठाकरे सारखे माझ्या खिशात आहेत, ते म्हणाल त्याला मला तिकीट देतात. ही जी त्यांच्या अंगात गुरमी होती की मी सीट मॅनेज करू शकतो, यावेळेस सीट मॅनेज करू शकले नाहीत. आणि आम्ही लोकांना जातीच्या राजकारणाच्या बाहेर आणलं की आपली जात शेतकऱ्याचे, कष्ट करायचे. रमेश अप्पा बी शेती करतात, तुम्ही करता, मी करतो, ह्यानी करतात का, मग हे लोकांना पटलं. साहेबांच्या राजकारणाचं नेमकं काय वेगळेपण होतं? विलासराव अत्यंत सुंदर कार्य करतात. म्हणजे मी पाहिलेल्या मंत्र्यामध्ये त्यांच्याकडे जे खातं राहायचं, मी त्यांना निलंगेकरांनी मंत्रिमंडळात काढल्यानंतर त्या काळात त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. मी जवळून पाहिलं, कार्यकर्त्याची इज्जत ठेवणं, वागणं.
शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि यांना 7-8 खाती मिळाली. आम्ही बेदरे सगळे हार घेऊन त्यांना भेटायला गेलो. आमची विचारपूस करणं. त्यांना बघितलं त्यांनी की त्यांना एकाने 1000-1500चा हार आणून 2100चा हार घातला कोणतरी त्या काळात. वकील मित्र ह्याच्याहून आलेत म्हणले, वकिली बुडवून आलेत म्हणून त्यांनी माझ्याकडे टाकला. माझ्याकडे टाकला तर ते मला ते अकोड व्हायला ते काढायला. काढणारे काढ लागले. त्यांना हसले. त्यांना लक्षात आलं की माझ्या स्वभावात ते नाही. काही माझ्याही मी म्हणलं ना, ज्यावेळेस प्रदीप राठीचा प्रचार करत होतो त्यावेळेस त्यांनी मला असं करू नका ते मला म्हणते. म्हणजे ज्यावेळेस मी काँग्रेस सोडली मला सांगायला बाबुराव काळे ते आले आणि मला म्हणले, हे वकील साहेब खरं आहे की मी तुम्हाला तुमच्या कृतीप्रमाणे देऊ शकलो नाही, पण ज्या माणसासाठी मला सोडून जात आहे ते माणूस त्याला ऐक नाही. भविष्यामध्ये मी तुमचं कॉम्पन्सेट करीन असं ते म्हणाले होते. दुर्दैवाने मी ऐकलं नाही. राठीचा प्रचार केला आणि त्याची शिक्षा मी भोगली. म्हणजे साहेबांचं बरोबर होतं त्यावेळेस. साहेबांचं बरोबर होतं. मला मी त्यांच्यासोबत राहिलो असतो तर लातूरच्या राजकारणामध्ये त्यांचा खंदा समर्थक म्हणून राहू शकलो असतो. परंतु ते माझंही चुकलं. राजकारणात चुका कवितेला तिकीट देणं असेल, प्रदीप राठीचा प्रचार करणं असेल, हे राजकारणातल्या माझ्या चुका आहेत. ते कबूल करावंच लागेल. आणि मग त्यामुळे दुरावा वाढत गेला व्यक्तीचा. आणि तसं माझं 75पासूनच अँटी काँग्रेस होतो मी आणीबाणीपासून. त्याच आहे. आणि मला घराणेशाहीचा तितकार आहे. आणि इथं घराणेशाही जोपासली चालली की माझं डोकं खराब होतं. मग कुणी असेल. म्हणजे उद्धव ठाकरेने आदित्य ठाकरे घेतलं की माझं डोकं मंत्रिमंडळात घेतलं. मी तुम्हाला आठवतंय का नाही की तेव्हा मुलाखत दिली की हे चुकीचं झालं म्हणून. तेव्हा मी शिवसेनेत होतो, सरकार होतं. शिंदे साहेबाच्या आधी सांगितलं की हे उद्धव ठाकरेची चूक आहे. हे सांगण्याचं धारिष्ट्य आणि काय मला ज्या राजकारणाची अपेक्षा करून मी राजकारणात आहे, बापू काळदातेपासून मधु दंडवतेपासून, की आम्ही जे राजकारणाचे आदर्श घेऊन फिरलो, यशवंतराव चव्हाण असतील, लालबहादूर शास्त्री असतील, या सगळ्यांना आदर्श म्हणून मी राजकारणात आहे. आणि मला जेव्हा घराणेशाही दिसते मग ती इंदिरा गांधीची असेल, नेहरूची असेल, शंकरराव चव्हाण अशोक चव्हाणची असेल, शरद पवार आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळेची असेल, ह्या सगळ्या घराणेशाहीच्या विरोधात विलासराव देशमुख, दिलाप्रसाद देशमुख, अमित देशमुख, ही जी घराणेशाही आहे, तुमचे निलंगेकरांची जी घराणेशाही आहे, इकडून तिकडून माझ्याच घरात असलं पाहिजे, याला विरोध आहे. सर्वसामान्याच्या हातामध्ये सत्ता गेली पाहिजे. जे बाबासाहेब आंबेडकराला अपेक्षित होतं त्या बाजूनं राजकारण जावं ही माझी अपेक्षा असते. साहेबांचा कोणता गुण तुम्हाला आवडत होता? दिलदारपणा, हसरेपणा, पराभव पचवला. एक सहज गोष्ट सांगतो. त्या काळात मी सांगितलं ना, कविकाचं पटलं नाही, आम्ही गप्पा मारतो. म्हणलं साहेब औषधाला जायचं का? औषध चांगला आहे, औषधाला ही दिनकर माने त्यांनीच निवडून आणला होता. घरची गोष्ट. बरोबर. तर म्हणले बळवंतराव एक गोष्ट सांगतो, लातूरमध्येच मी करेन. लातूर ही माझी आईसारखं आहे. चुकलंय म्हणून त्यांनी काय केलं असेल ते. त्या काळात त्यांनी एक वाक्य बोललेलं आठवतं की काय झालंय म्हणले, म्हशीला आणि लातूरकरांनी औषध दिले पकाले. म्हणजे ही ॲडमिट्स रोग आहे, म्हशीला किंवा ना रोग आहे, काहीतरी चुका झाल्या आणि त्यांनी ते चुका सुधारल्या. 1995 पूर्वीचे विलासराव आणि 1995 नंतरचे विलासराव या दोघांमध्ये अनेक फरक आहे. त्यांनी नंतर चुकीच्या माणसाला लांब ठेवलं, सत्य झाली. फक्त त्यांना एक व्यक्ती बाजूला करू शकले नाहीत, म्हणजे दिलीपराव देशमुख. बाकी सगळे बाजूला केले. ते सख्खे भाऊ आहेत. त्यांचे चूक म्हणजे त्यांच्या चुका मापासहित त्यांना स्वीकारावं लागतं. त्याला स्वीकारलं त्यांनी आणि त्यांच्यातही बराच फरक पडला पहिल्या याच्यापेक्षा. चालतंय, चलत राहत आहे. त्यांनी केलेली विकासाची कामं जर बघितले, बँक असेल, मांजरा कारखाना असेल, काही चुकासह त्यांनी काम केलेलं आहे. ज्या चुका आहेत ते आम्ही सांगतो, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणतो. 1995 मध्ये लातूरकरांनी विलासरावांचा जो पराभव केला होता ती लातूरकरांची चूक होती असं तुम्हाला वाटतं का? चूक नव्हती. मी अजूनही सांगतो. विलासरावनी मला पडल्यावर एकदा त्यांनी माझं त्यावेळेस व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं आणि कोर्टात केस चालू होती. त्यांनी आदल्या दिवशी माझं भाषण ऐकलं ह्याच्यामधलं आझाद चौकामध्ये. आणि मी पुरीला सोलून मारलं होतं. मुस्लिम पोरगी होती काहीतरी. विलासराव त्याचा तळताट मला लागल्याशिवाय राहणार नाही असं काहीतरी वाक्य बोललो आणि ते तळतळून बोललो होतो. विलासरावने बेदरेला म्हणले, काय तुमचे दोस्त फार माझ्यावर बाबा, उद्या बोलवा तर म्हणले कॉफीला. मग आम्ही गेलो. दुसऱ्या दिवशी विलासरावने बोलवलं. म्हणलं बसलो. काय हो म्हणले, वकील साहेब माझ्या लक्षात नाही आलं. म्हणले काल तुमचं भाषण ऐकलं. म्हणले फार तट बोललो म्हणले आणि माझ्यावर एवढं. तर मी म्हणलो साहेब काय कारण म्हणले. म्हणजे खरं सांगू साहेब, सांगा ना म्हणले. आता खरं सांगा, तुम्ही 4 फूट आत चलत होतो म्हणून तुमचे पाय जमिनीला लागावे ह्याची इच्छा होती. हे मी चुकून बोललो
अतिरेक बोललो का जास्त बोललो हे कळणार. 1 मिनटं सतत वेदरीलाही ह्यानं काय शानपणा बोलला असं वाटलं मला, CMला म्हणजे त्यांनी पडले म्हणून असं बोलावं का विलासराव किती मोठे आहेत, आणि मला मी चुकून बोललो का असं काही की वाटलं. आणि इतक्यात विलासराव सहज हसत. मग आता काय वाटतंय म्हणजे विलाससाहेब तुम्ही कॉफी प्यायला बोलवलं आहे, याचाच अर्थ आम्ही आता जमिनीवर आहोत आणि यापुढे तुम्हाला मदत करायची ठरवली असं स्पष्ट बोललो. म्हणजे इतकंच त्यांना सहन कर. एखाद्यानं उठ इथून म्हणलं असतं, बरोबर, हां पाय जमिनीला लागावी ही इच्छा होती, उठ तुम्हाला अक्कल शिकवतो का, उठ इथून हो ग बाहेर. त्या माणसामध्ये ती सहनशीलता होती, समजून घ्यायची ताकद होती, तो खिलाडू वृत्ती होती. पराभव झाल्या ज्या मतदारसंघामध्ये 35,000 पराभव झाला आहे, त्याच मतदारसंघामध्ये परत उभा टाकून 1 लाख मतानं येणं, पुढल्या ज्या माणसानं पाडलं त्याचं डिपॉझिट जप्त करणं, ही जी कला विलासरावमध्ये होती त्याला आम्ही बी साथ दिली. तर 1995मध्ये विलासरावजींचा पराभव का झाला ते तुम्ही आता सगळं आम्हाला सांगितलं. परंतु त्याच निवडणुकीमध्ये मामुली हा जो काही शब्दप्रयोग आहे, हा शब्दप्रयोग फारच गाजला. आणि नेमका हा जो काही मामुली हा जो काही शब्दप्रयोग आहे, नेमका काय प्रकार होता? ताजुद्दीन बाबा म्हणून एक नेते होते, त्यांचा प्रवेश होता. आणि माझ्या मते हॉटेल आहे ते प्रीतम हॉटेलवर प्रेस होती, लोकही होते. आणि लोक त्या विलासरावच्या आदल्या दिवशी म्हणले कुठंतरी हा मामुली विरोध आहे पण मामुली आहे त्याची काय चिंता नाही. मी विश्लेषण मतदारसंघामध्ये लोकांचा मामुली विरोध आहे. हां त्यांनी काय म्हणले मामुली विरोध आहे म्हणजे मला थोडा विरोध आहे. मी त्यांना सांगितलं ह्याने मामुली म्हणजे मारवाडी मुसलमान आणि लिंगायत विरोध आहे म्हणून लागले. आणि ही इतकी हवा पसरली. तुमच्या माहितीसाठी लावालावी जी तुमच्या निलंग्याचं प्रकरण होतं ते पठाणानं लिहिलं नव्हतं. तिथं तुम्ही आजही वकील आहेत गायकवाड म्हणून, त्यांच्याकडे ती केस होती. मी ते कागद आणले, काढले आणि मी डिक्टेशन दिलं आणि प्रदीप पाटील खंडापूरकरनं लिखाण केलं. मग आता पेपर कुणाचा रिकामा आहे? त्या काळामध्ये ते सेशनचं चालू होतं ना, इतके पेपर छापायचे नाही ते. मग आम्ही सांगितलं कुठं छापायचं काय करायचं, तर पठाणचा होता. पठाण म्हणला ऐसा मैटर है छापो क्या तुम्हारे को ये दे देता हूँ. छापो ना वकील साहब क्या करने का देखेंगे म्हणलं. आणि एक आमचे मित्र होते, त्यांची प्रेस होती, तुमच्या निलंग्या कल्लेच होते, त्यांच्या इथं आम्ही छापला तो पेपर आला आणि ती बातमी एवढी वाऱ्यासारखी पेटली. लातूरचा मुस्लिम समाज पेटून उठला. मोहाळ्याच्या माशा पड्या अंगावर पडाव्यात अशा त्या पेपर आम्ही चौकात असं फेकायचं पळून जायचं. पठाणला माहीतच नव्हतं. पुन्हा पोलीस हुडकायली त्यांना. 2 समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणारा तो छापन केलं. आम्ही त्याला नेऊन पद्मसिंहाच्या हवाली केलं. पण ती पुन्हा विचारायचं क्या लिखे जी वकील साहब मेरे को पोलीस ढूंढ रे, अंदरच पिठात बाहेर जमलं तू. आणि ते चलवली पुन्हा त्याची केस कोर्टामध्ये चलवून निर्दोष करण्याचं काम केलं. कवेकरनी त्यांना मदत केली नाही. मी तुम्हाला सांगतो आजही माणसं शिल्लक आहेत त्या बोरगावमध्ये, काळेच्या बोरगावमध्ये बालू महाराज म्हणून आहे. त्यांनी विलासरावला चप्पल का बूट फेकून मारला. तो लागला नाही विलासराव, माईकला लागला. त्यांना त्यांच्या आईला बायकोला सगळ्यांनी पोलिसांनी अटक केली, जेलमध्ये बसवलं. ती केससुद्धा मीच चलवली, पुन्हा बाहेर काढलं. त्यांनाही कोणी मदत केली नाही. एक अहंभाव झाला पुन्हा कवेकरच्या मनामध्ये, मी म्हणजे सर्वच मी पाडलंय, मी विलासराव पाडलोय. हे जी झालं त्या कार्यकर्ते सांभाळण्याची जी कला आहे ती त्यांच्याकडे नव्हती, कुणाला सांभाळू शकले नाही. त्याचा परिणाम त्यांचं डिपॉझिट जाण्यामध्ये झालं. अरे बापरे. ज्या व्यक्तीने विलासरावांचा 35,000 डिपॉझिट गेलं. प्रदीप राठी अपक्ष उभा टाकले होते तरी डिपॉझिट गेलं नव्हतं. पण यांचं डिपॉझिट गेलं याचं एकमेव कारण त्यांनी आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याशी द्रोह केला. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला खूप वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.